ओम नमो भगवते वासुदेवाय। इत्येतत् कथितं गुरुर् ज्ञानं तत् ब्रह्मदर्शनम येनानुबुध्यते तत्त्वं प्रकृते पुरुषस्य च। कपिल महामुनी आपल्या मातेला देहूतीला सांगतात, पूज्य माते, की मी तुला हे ब्रह्मसाक्षात्कार करून देणार साधन रूप असं ज्ञान सांगितलं, की ह्या ज्ञानाद्वारे प्रकृती आणि पुरुष यांचं यथार्थ स्वरूप कळू शकेल, यथार्थ स्वरूपाचा त्यांचा बोध होऊ शकेल। प्रकृती आणि पुरुष ही भाषा सांख्यांची आहे। वास्तविक सगळं एकच आहे। ब्रह्म आहे म्हणून ब्रह्माची माया कार्य करते, तसंच पुरुष आहे म्हणून प्रकृती काम करते। भगवंताने सुद्धा एका ठिकाणी गीतेत म्हटलंय, मया अध्यक्षेण प्रकृती सूयते सचराचरम। मी अध्यक्ष आहे आणि म्हणून माझ्या अस्तित्वामुळं ही प्रकृती संपूर्ण चराचर विश्वाची निर्मिती करते। रासायनिक प्रक्रियांमध्ये एक कॅटलिस्ट नावाचा पदार्थ असतो, की त्या पदार्थाचं अस्तित्व अत्यावश्यक असतं, पण प्रत्यक्ष रासायनिक प्रक्रियेमध्ये मात्र तो कुठल्याही प्रकारे सहभागी होत नाही, भाग घेत नाही, त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा परिणाम होत नाही त्या प्रक्रियेचा। तसे ब्रह्म निर्विकार आहे, हा पुरुष सुद्धा निर्विकार आहे, पण तो असल्याशिवाय ना मायेला काही काम करता येतं ना प्रकृतीला काम करता येतं। पण ह्या निर्गुण अशा ब्रह्माचा साक्षात करायचा किंवा या पुरुषाचा साक्षात करायचा, तर त्याच्यासाठी आवश्यक असलेलं जे ज्ञान आहे, साधनीभूत असलेलं जे ज्ञान आहे, ते मी तुला सांगितलं। माझे म्हणे लक्षात घे की निर्गुण विषयक जे काही सांगितलं जातं तो ज्ञानयोग असतो, आणि माझ्याबद्दलच्या भक्तीबद्दल जे काही सांगितलं जातं तो भक्तियोग असतो। खरं तर ज्ञानयोग आणि भक्तियोग याच्यात काही अंतर नाही, दोघांचंही फळ एकच आहे, आणि ते फळ म्हणजेच भगवंत आहे। मागे आपला हा विषय आपण चर्चिलेला होता, तेव्हा त्यांनी उदाहरण दिलं, यथेंद्रिय पृथक्द्वारे अर्थो बहुगुणाश्रय एको नानयते तद्वत भगवान शास्त्रवत अभि। ज्याप्रकारे रूप रस गंध किंवा अन्य गुणांमुळे त्यांना आश्रय असलेला एकच पदार्थ वेगवेगळा वाटतो, कारण त्याचं ज्ञान वेगवेगळ्या इंद्रियांमार्फत होत असतं। एक गुलाबाचा फूल घेतलं तर गुलाबाचा रंग, त्याचा वास, त्याच्या पाकळ्यांची चव, त्याचा आकार, हे सगळं त्या त्या इंद्रियामुळे प्रतीत होत असल्यामुळं, अनुभवाला येत असल्यामुळं क्षणिक का होईना ते वेगवेगळं वाटतं, पण असतं ते एकच फूल, गुलाबाचं फूल असतं। तसा शास्त्रांनी सांगितलेल्या विविध मार्गांद्वारे एकाच भगवंताची अनेक प्रकारे अनुभूती येत असते। नानाविध शास्त्र नाना प्रकारचे कर्मकलाप सांगतात, नानाविध यज्ञ, दान, तप, वेदाध्ययन, वेदविचार म्हणजे मीमांसा, मन आणि इंद्रियांवरचा संयम कसा करायचा ते सांगतात, कर्मांचा त्याग, विविध अंगांचे योग, भक्ती योग, निवृत्ती आणि प्रवृत्ती रूप, सकाम आणि निष्काम अशा दोन्ही प्रकारचे धर्म, धर्मतत्वाचं ज्ञान आणि दृढ वैराग्य, ही अशी जी अनेक साधन आहेत, या सगळ्या साधनांकडनं सगुण निर्गुण रूप अशा स्वयंप्रकाश भगवंताचीच प्राप्ती केली जाते। ह्यातल्या कुठल्याही मार्गाने मिळणारा भगवंत हा वेगळा नसतो, सगळ्या मार्गाने मिळणारा भगवंत हा एकच आहे, परब्रह्म परमात्माच असतो, त्याच्यात कुठल्याही प्रकारचं अंतर येत नाही। माते म्हणाले, सात्विक, राजस, तामस आणि निर्गुण अशा 4 प्रकारचा भक्तियोग मी तुला सांगितला, आणि
जो प्राण्यांमध्ये जन्मादी विकारांचं कारण ठरतो, तसंच ज्याची गती कोणालाही कळत नाही, अशा या काळाचं स्वरूप सुद्धा मी तुला सांगितलेलं आहे. अविद्याजनित अशा कर्मांचं कारण जीवाला अनेक गती देत असतं आणि त्या गतींमध्ये गेल्यामुळं तो जीव आपल्या स्वरूपाला ओळखू शकत नाही. आता म्हणाल मी हा जो की तुला ज्ञानाचा उपदेश केलाय, हा अनधिकारी व्यक्तीला कधीही सांगितला जाऊ नये. जी दुष्ट प्रवृत्तीची माणसं आहेत, दुर्विनीत आहेत, दुरहंकारी आहेत, गर्विष्ठ आहेत, दुराचारी आहेत, किंवा वरपांगी धर्माचरण करणारी आहेत, त्याला त्यांनी धर्मध्वजी शब्द वापरलाय, म्हणजे दांभिक आहेत, अशा कोणालाही हे ज्ञान देता उपयोगाचं नाही. तू देऊ नकोस, कारण त्याच्यातून ही सगळी माणसं दुष्प्रचार करतील आणि परब्रह्माचं यथार्थ ज्ञान कोणालाही होऊ शकणार नाही. जी माणसं विषय लोलूप आहेत, सदैव आपल्या घर गृहस्थीमध्ये आसक्त आहेत, ज्यांना माझ्याबद्दल सुतराम प्रेम नाही, यत्किंचितही प्रेम नाही, भक्ती नाही, किंवा जे माझ्या भक्तांचाही द्वेष करतात, त्यांच्याबरोबर वैरभाव धारण करतात, त्यांना सुद्धा मी आता जे तुला ज्ञान दिलं त्याचा उपदेश करू नकोस. श्रद्धनानाय भक्ताय विनीताया नसूये भूतेषु कृतमैत्राय शुश्रूषाभिरताय च. पण जो अधिकारी आहे, ज्याला हे जाणून घेण्याची इच्छा आहे, ज्याला ह्या ज्ञानाबद्दल प्रेम आहे, जिज्ञासा आहे, अशीच व्यक्ती ही अधिकारी आहे. कारण असं आहे की इच्छा आहे पण जाणण्याची बुद्धीच नाही, उपयोग नाही. बुद्धी आहे पण जाणण्याची इच्छा नाही, तरी सुद्धा किंमत शून्य आहे. पण जे अत्यंत श्रद्धाळू आहेत, भक्त आहेत, विनयी आहेत, दुसऱ्यांमध्ये कुठल्याही प्रकारची दोष बघण्याची वृत्ती ज्यांच्या ठिकाणी नाही, ते काकदृष्टीचे नाहीत, सगळ्या प्राण्यांमध्ये ज्यांच्या चित्तामध्ये प्रेमच आहे, जे गुरुसेवारत आहेत, गुरुसेवा तत्पर आहेत, ज्यांना बाह्य विषयांमध्ये कुठल्याही प्रकारचं प्रेम आसक्ती वाटत नाही, जे स्वस्थ चित्त आहेत, शांत चित्त आहेत, ज्यांच्या ठिकाणी कोणाही बद्दल मत्सर नाही, कोणाही जीवाचा नगाडो मत्सर असे जे कोणी असतील, त्यांना मात्र ह्या ज्ञानाचा उपदेश अवश्य करावा. पण तो सुद्धा त्यांनी जिज्ञासा इच्छा व्यक्त केल्यानंतर. जे अत्यंत पवित्र चित्त आहेत आणि जे मला त्यांचा परम असा प्रियतम मानतात, अशांनाच मध्ये हे ज्ञान दिलं जावं. आणि शेवटचं म्हणायला सांगतो की जी माणसं माझ्या ठिकाणी आपलं चित्त गुंतवून, चित्त लावून, अत्यंत श्रद्धापूर्वक एकदा का होईना हे जे की मी आता सांगितलं त्याचं श्रवण करतील किंवा ते दुसऱ्यांना सांगतील, त्यांना माझ्या परमपदाची प्राप्ती होईल. इथे श्रीमद भागवताच्या 3ऱ्या स्कंधाचा 32वा अध्याय समाप्त झाला आणि मैत्रेय विदुरांना सांगतायत, एवं निशम्य कपिलासे वचो जनित्री साकरदमस्य दयिता किलदेव होतीही विस्रस्त मोह पटला तमभिप्रणम्य तुष्टावतत्व विषयांकित सिद्ध भूमिम. विदुरजी, कपिल महामुनींनी, भगवंतांनी हे जे काही सगळं सांगितलं, आपल्या मातेला जो ज्ञानाचा उपदेश केला, हा सगळा उपदेश ऐकल्यानंतर, त्यांचं ते वचन ऐकल्यानंतर अतिशय
प्रेमळ असं संभाषण ऐकल्यानंतर कर्दमांची प्रियपत्नी असलेली माता देवहूती हिच्या ठिकाणी जो मोहाचा पडदा होता तो पूर्णतः फाटून गेला, नाहीसा झाला. तो मोह संपला आणि तत्वप्रतिपादक सांख्यशास्त्राच्या ज्ञानाची आधारभूमी असलेले भगवान कपिल महामुनी यांना वंदन करून ती माता आता त्यांची स्तुती करायला लागली. अथाप्यजोंत सलिले प्रेषयानम भूतेंद्रियार्थात्ममयम वपुस्ते गुणप्रवाहं सदशेष वीयम दध्यो स्वयं यज्जठराब्ज जातः. वास्तविक आपला मुलगा आहे, पण त्यांनी आपल्याला ज्ञान दिलंय हे बघितल्यानंतर मातेच्या ठिकाणी आपल्या मुलाबद्दल सुद्धा नितांत आदर निर्माण झाला आणि त्या आदरातून ती त्यांना संबोधित करते, हे कपिल महामुने. ब्रह्मदेव सुद्धा आपल्या नाभिकमळापासूनच प्रकट झालेले होते. मातेला माहिती होतं, पतीने सांगितलं होतं की भगवंत आपल्या ठिकाणी जन्माला येणार आहे. त्यामुळे देहाच्या आकाराने आपल्या देहातून जरी तो निर्माण झालेला असला, आपला पुत्र असला, तरी तो भगवंतच आहे ही भावना कुठेही नष्ट झाली नाही. आणि म्हणून ती सांगते की ब्रह्मदेव आपल्याच नाभिकमलातून प्रकट झाले होते आणि त्यांनी प्रलयकालीन अशा जळामध्ये शयन करणाऱ्या आपल्या पंचभूत इंद्रिय शब्दादी विषय आणि मनोमय अशा विग्रहाचं मूर्तीचं जे सत्वादी गुणांच्या प्रवाहाने युक्त आहेत, सत्स्वरूप आहे आणि कार्य आणि कारण अशा दोघांचं ते बीज आहे, त्यांचं ध्यान त्यांनी केलं होतं. ब्रह्मदेवानी आपलं ध्यान केलं होतं असं थोडक्यात माऊलीला सांगायचं आहे. आपण निष्क्रिय आहात, सत्यसंकल्प आहात, संपूर्ण जीवांचे प्रभू आहात, स्वामी आहात आणि त्याचप्रमाणे हजारो अचिंत्य अशा शक्तींनी आपण संपन्न आहात. आपल्या शक्तीला गुणप्रवाह रूपानं ब्रह्मादी अनंत मूर्तींमध्ये विभागून देऊन त्यांच्याद्वारे आपणच स्वतः या विश्वाची रचना वगैरे करता. जे जे भेटे भूत ते ते मानी भगवंत, ह्याचा मूळ आशय हा आहे की जे जे काही आपल्याला दिसतं चराचर विश्व आजूबाजूला पसरलेला, ही सगळी भगवंताची रचना आहे, परब्रह्मानं केलेली सृष्टी आहे आणि त्या प्रत्येकामध्ये भगवंतच व्यापून राहिलेला आहे. माऊली आपल्या मुलाला सांगते की हे कसं विचित्र आहे की ज्यांच्या पोटामध्ये प्रलयकाल आल्यानंतर हा सगळा प्रपंच, हा सगळा संसार विलीन होत जातो आणि जो कल्पांताच्या वेळेला मायामय अशा बालकाचं रूप धारण करून आपल्या पायाचा अंगठा आपल्याच हातानं आपल्या तोंडात घालून चोखत असतो आणि एका वटवृक्षाच्या पानावर जो शयन करतो, अशा आपल्याला मी माझ्या गर्भात धारण केलं. करारविंदेन पदारविंदम मुखारविंदे विनिवेशयंतम वटस्य पत्रस्य पुटे शयानम बालम मुकुंदम मनसा स्मरामी. बालमुकुंद स्तोत्रातला पहिला श्लोक आहे. आपल्या करकमलानी पदकमलाचा अंगठा आपल्याच मुखकमलामध्ये चोखत जो वटवृक्षाच्या पानावर पहुडलेला आहे, शांतपणे पहुडलेला आहे, अशा त्या बालमुकुंदाला मी नमस्कार करतो. आणि माऊलीला धन्यता वाटते की असा हा जो बालमुकुंद आहे की ज्याच्या उदरामध्ये अनेक भुवन समाविष्ट आहेत, ज्यानं संपूर्ण चराचर सृष्टी निर्माण केली, ब्रह्मदेव ज्यांच्या नाभी कमलातून प्रकट झाले, असे हे भगवान त्यांना मी जन्म दिला, ते माझ्या उदरातून प्रकट झाले, त्यांना मी माझ्या गर्भामध्ये धारण केलं. स्वदेह तंत्र स्पर्शमाय पापना निदेश भाजांच्या विभू विभूतये यथावत आरास्तव सुकरादयस तहाय मप्यात्म पथोपलब्धये.
भगवंता म्हणजे आपण पापी लोकांचं दमन आणि आपले जे कोणी आज्ञाधारक भक्त असतील त्यांचा सर्वतः उत्कर्ष अभ्युदय आणि त्यांचं परम कल्याण करण्यासाठी स्वेच्छेनं हा धारण करत असतात, देह धारण करत असतात. आणि म्हणून ज्या प्रकारे आपण वराहादी अवतार धारण घेतलेत त्याचप्रमाणे हा कपिलावतार सुद्धा मुमुक्ष लोकांना ज्ञानमार्ग दाखवण्यासाठीच आपण स्वीकारलेला आहे. भगवंता आपल्या नामांचं श्रवण किंवा आपल्या नामांचं कीर्तन केल्यामुळं आणि त्याचप्रमाणे इकडे तिकडे भटकणाऱ्या भरकटणाऱ्या कधीतरीच आपल्याला नमस्कार करणाऱ्या किंवा आपलं स्मरण करणाऱ्या आणि अगदी कुत्र्याचं सुद्धा मांस खाणाऱ्या एखाद्या चांडालाला सुद्धा एखाद्या सोमयाजी ब्राह्मणासारखं आपण पूजनीय होता. मग असे आपण असलेले की जे एखाद्या चांडालाला आणि सोमयाजी ब्राह्मणाला सारखेच लेखतात. तो चांडाल तरी कसा, केव्हा तरी एखादा तुमचं नामस्मरण करणारा, तुमचं नामगायन करणारा, आणि सोमयाजी जो सदैव आपल्या नामसंकीर्तनामध्ये निरत आहे. अशा दोघांना आपण सारख्या दृष्टीनेच बघता, सारखेच पूजनीय असतात. मग आपल्या दर्शनानं सामान्य माणसं कृतकृत्य होतील, त्यांच्या जीवनाचं सार्थक होईल, हे काय वेगळं सांगायला पाहिजे का? वास्तविक एखादा चांडाळ किंवा निम्न जातीतला मनुष्य सुद्धा केवळ ह्या एकाच गोष्टीनं सर्वश्रेष्ठ ठरू शकेल की त्याच्या जिभेच्या टोकावर केवळ आपलं नाम विराजमान आहे. जी अगदी श्रेष्ठ माणसं आहेत ती जर आपलं नाम उच्चारण करत असतील तर त्यांनी तप, हवन, तीर्थस्थान, सदाचार पालन किंवा वेदाध्ययन हे एरवी नाही केलं तरी चालेल, ते केल्यासारखंच आहे जर ते तुमचं नामस्मरण नामजप करत असतील तर. कपिल देवांना माता सांगते, आपण साक्षात परब्रह्म आहात, आपणच परमपुरुष आहात. वृत्तींच्या प्रवाहाला अंतर्मुख करून अंतःकरणामध्ये केवळ आपलंच चिंतन केलं जातं आणि आपल्या तेजाच्या मुळे मायेचं जे कार्य आहे, तो जो गुणप्रवाह आहे तो आपण शांत करून टाकता आणि आपल्याच उदरामध्ये संपूर्ण वेद तत्व निहित आहे. वेद ही ज्ञानराशी आहे. भगवान आपण ज्ञानरूप असल्यामुळं हे संपूर्ण वेद तत्व आपल्या ठिकाणीच समाविष्ट आहे. आणि अशा साक्षात विष्णू स्वरूप आपल्याला मी प्रणाम करते असं म्हणून माता देवहूतीने आपला पुत्र असलेल्या कपिल महामुनींना, जे भगवंताचे अवतार आहेत, नमस्कार केला. पुढे काय काय घडलं पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.